मुंबई में वित्तीय वर्ष 2026 और 27 बजट पर शिवसेना सांसद संजय राउत ने कहा कि यह बजट ठेकेदारों को ध्यान में रखकर बनाया गया है और किसानों की कर्ज माफी, हमी भाव और निर्यात से जुड़े नुकसान पर भी गंभीर चिंता जताई है। उन्होंने दुबई में फंसे किसानों के माल पर सवाल उठाते हुए कहा कि सिर्फ कर्ज माफी ही नहीं बल्कि किसानों को हमी भाव और बीमा सुरक्षा भी मिलनी चाहिए। साथ ही राउत ने वर्तमान सरकार पर अवैध व्यापार और भ्रष्टाचार के आरोप लगाए। शेतकऱ्यांना जर कर्जमाफी खरोखर मिळणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। राज्याचा शेतकरी संकटात आहे, विशेषतः आता आखाती युद्धामुळे, इराणमधल्या युद्धामुळे इथून जी निर्यात होते ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टची ती दुबईच्या पोर्टवर अन्य पोर्टवरती 8-8 दिवस झाले तशीच पडून आहे, माल सडतो आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। तर अशा शेतकऱ्यांना शेवटी कर्ज काढावं लागतं। अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला। म्हणूनच जेव्हा माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं। त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे। ही खरोखर होणार आहे का कर्जमाफी ते पाहावं लागेल। ही घोषणा आहे, मग लाडक्या बहिणींचं काय होणार हा विषय आहे। ह्या अर्थसंकल्पाचं एका शब्दामध्ये उत्तम असं विश्लेषण केलेलं आहे ते आदित्य ठाकरे यांनी। हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे। ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर्स, योजना दिसत आहेत हे ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प बनवलेला आहे हे स्पष्ट दिसतं। पण ठीक आहे, पाहू आता। हमी भाव अजूनही त्या संदर्भात कोणतीही वाच्यता नाही, जी देखील एक प्रॉमिस देण्यात आलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, कर्जमाफी झाली पण हमी भावाचं काय असा प्रश्न विचारला शेतकऱ्यांना। नाही, नक्कीच हमी भाव हा या देशातल्या शेतकऱ्यांना कायम हवी असलेली मागणी आहे। शेतकऱ्याच्या मालाला जर हमी भाव नसेल तर शेतकरी आता कशा करता कष्ट करेल। जर शेतकरी मालाचं उत्पादन करेल, मग दूध असेल, फळभाज्या असतील, अनेक गोष्टी असतील, कांदा असेल, आणि माल नाही म्हणून रस्त्यावरती आणून तो सडका माल टाकावा लागत असेल तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये कष्ट का करावे, का करावे। त्याच्यामुळे हमी भाव ही नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन आहे, पण 11 वर्ष होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना अद्याप हमी भावाचं वचन ना मोदी पूर्ण करत आहे ना देवेंद्र फडणवीस पूर्ण करत। शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा नको आहे। खरं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त हमी भाव हवा आहे, त्यांच्या मालाला भाव हवा आहे, त्यांच्या मालाला विमा कवच हवा आहे, इन्शुरन्स हवा आहे। जसं आता दुबईच्या पोर्टवरती आमचा माल पडला आहे युद्धामुळे, त्याच्या इन्शुरन्सचं काय, त्याच्या भावाचं काय, त्याच्या नुकसानीचं काय, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्यावर महाराष्ट्राचं कृषी खातं, जे कोणी कृषी मंत्री आहेत त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का की इराणच्या, अमेरिकेच्या, इस्रायलच्या युद्धामुळे फक्त प्रश्न गॅस आणि तेलाचा नाही आहे। लोकांना वाटत असेल गॅस, तेल, बरं का, क्रूड ऑइल हाच प्रश्न आहे, रशियाकडून घ्यायला परवानगी, मग इथून आमच्या शेतकऱ्यांना जो कृषी उत्पादनाची ते ठिकठिकाणी तो माल अडकून पडला आहे, काही ठिकाणी सडला आहे, हे नुकसान आहे। कालच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले होते की वित्तजन्य परिस्थितीचा देशावर आणि राज्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि झळ पोचू देणार नाही। मात्र 24 तासांमध्येच गॅस जो आहे तो घरगुती गॅस हा 60 रुपयांनी मागला आणि आपण आता परिस्थितीचा बघा, मुरलीधर मोहोळ हे नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री आहेत, बरोबर आहे। एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत।
या देशामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हे या दोघांना ठरवण्याचा अधिकार नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न. त्याच्यामध्ये देशाची विदेश नीती जी आहे ती काम करत असते. त्याच्यामध्ये डेप्युटी CM महाराष्ट्राचे किंवा कोणत्या राज्याचे सहभागी नसतात किंवा राज्यमंत्री केंद्रातले सहभागी नसतात. एवढेच मी सांगू शकतो. ज्या पद्धतीनं ह्या देशातलं नेतृत्व हे अमेरिकेच्या चरणी गुलाम झालेलं आहे, त्याच्यामुळे या देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पूर्णपणे नष्ट झालेली आहे.